मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील नेर कॅनॉलला पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झाले। नेर तलाव येथे पाणी सोडण्याच्या यंत्रणेवर शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन आहे। जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही अशी भूमिका जिल्हा प्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांनी घेतली होती। आमदार महेश शिंदे यांच्या आश्वासनानंतर आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी श्री जाधव म्हणाले, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खटाव तालुक्यासाठी राखीव असलेले पाणी खालच्या भागात पाणी जात आहे। ज्यांना पाण्याची गरज आहे, पिके सुखायला लागले आहेत, ही बाब राजकारणी आणि प्रशासन यांच्या लक्षात येत नाही। नेर तलाव भरभरून वाहत असताना सुद्धा नेर कालव्यास पाणी सोडलेले नाही। पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत। 2500 क्षेत्र या कालव्याच्या पाण्याखाली सिंचनास येते। पुसेगाव, खटाव, खातगुन, दरुज, दरजाई, जाखणगाव, सिद्धेश्वर, कुरवली, भाडेवाडी, हुसेनपूर, नागाचे कुमटे या गावांना या पाण्याचा लाभ मिळतो, परंतु संबंधित विभाग याकडे कायम उदासीन असतो। मतदारसंघात 2 लोकनियुक्त आमदार आहे, याकडे जातीने लक्ष घालत नाही असं दिसते। जर वर्षी पिके सुखायला लागली तरी पाणी सोडण्याचे नियोजन होत नाही। यावरून लोकप्रतिनिधींची निष्क्रियता दिसते। सारा भाग ओलिताखाली आला तरी नियोजनाअभावी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। याविषयी शेतकरी उदासीन आणि आक्रमक असून येत्या 2 दिवसात पाटबंधारे विभागाने पाणी सोडावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसैनिकांनी दिला। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय नांगरे, उपतालुका प्रमुख अमीन आगा, उपतालुका प्रमुख मुगटराव कदम, शेतकरी सेनेचे असलम भाई शिकलगार, संजय नलवडे, कन्हैया आगाशे, भगवान भराडे, अशोक घोरपडे, नंदू शिर्के, भरत घोरपडे, लाला मदने, अशोक घोरपडे, राजू शिर्के आदींसह शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते। खटाव तालुका शिवसेनेच्या वतीने आज नेर तलावाचे पाणी जो 2500 हेक्टर क्षेत्र ज्या कॅनॉल खाली पाणी सिंचन होतं, त्या कॅनॉलला पाणी सुटावं या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज आम्ही आंदोलन करतो। जे कटापूरचं पाणी मोठ्या प्रमाणात ह्या तलावात पडलेलं आहे। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालं आहे, परंतु पाणी साठा एवढा उपलब्ध असताना देखील प्रशासन व इथले नाकर्ते लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेमुळं आज जवळजवळ 2,500 ते 3,000 हेक्टर हे क्षेत्र ओलिता खाली येणारं ती क्षेत्र आज वंचित राहिलेलं आहे। तलावाची कॅनॉलची दुरुस्ती व इतर कारणं प्रशासन दाखवत आहे, पण ह्या सर्व निषेधार्थ आज आम्ही इथं उतरलो आहे। पूर्ण हंगाम हा साहेब प्रताप बोलतोय। हा तेच की सर्व शेतकरी लोक आलेली आपल्या परिसरातली सगळी लोकांची इच्छा आहे की आता पिकं पाक जायला लागलेत। ठीक आहे, 5-6 दिवस ठीक आहे, 5-6 दिवसांतर पाणी सुटावं। आता काय झालंय साहेब, पाट बी स्वच्छ झालाय सगळा, पण जरा तुमचा दट्या लागला तर ती पाणी सुटेल त्याला। नाही, तुम्ही आता जेवढा झालाय त्याला जर 1-4-2 दिवसात पाणी सुटलं तर बरं होईल। ओके, 2 मिनिट साहेब, 2 मिनिटं अधिकारी बोलतात, बोला साहेब। नमस्ते। बरं बरं, चालतं, ठीक आहे। सोडा पाणी साठला, कारण ऊस आता काही निघतायत, त्या ऊसानं काय होईल, लोकांना कोणाचा ट्रॅक्टर निघणार नाही। हो, चालतंय साहेब। हा, आणि आपलं तोपर्यंत काम पण चालू होईल पाटाचा। चालतंय ऊस पूर्ण झालं किंवा काय प्रॉब्लेम नाही। ओके, शेतकऱ्यांना तेवढी जास्तीत जास्त मागणी द्यायला सांगा साहेब। प्रतिनिधी गणेश घाडगे, प्राध्यापक KB जाधव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।